आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीचं जबरदस्त असं गावठी कोंबड्याचं सुक्का चिकन आणि त्याचसोबत आळणी रस्सा. या चिकनमध्ये आपण कुठलेही विकतचे रेडीमेड मसाले वापरणार नाही. बाजारात मिळणारे मसाले न वापरता आपण अगदी घरच्या घरी ताजे, सुगंधित आणि खमंग गावरान मसाले तयार करणार आहोत. या मसालेदार चिकनच्या जोडीला छान अशी हातावरची भरपूर तेल लावलेली चपाती. ही हातावरची चपाती पोळीपेक्षा जास्त मऊ आणि भाकरीपेक्षा जास्त स्वादिष्ट असते आणि या गावठी कोंबड्याच्या रेसिपी सोबत तर अप्रतिमच लागते. तर तुम्हाला ही ताट कशी वाटली? व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे आपण 1 किलो गावठी कोंबड्याचं चिकन घेतलं आहे. हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. चिकन फ्रेश आहे, तुम्ही पाहू शकता. 2 पाण्याने इथे मी स्वच्छ चिकन धुवून घेत आहे. चिकन इथे मी धुवून घेतले आहे. आता यामध्ये मीठ घालूया. तर इथे मी 2 छोटे चम्मच भरून मीठ घातलं आहे आणि 1 छोटा चम्मच हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित असं लावून घेऊया. बरेच जण म्हणतात की चिकनला हळद कमी घालावी, जास्त घातली की कडवट होते, पण माझा अनुभव तसा नाही आहे. मी नॉनव्हेजमध्ये हळद बाकी भाजीपेक्षा जास्तच घालते. हळद आणि मीठ लावलेलं चिकन अर्धा तास मुरत ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर मी इथे गॅसवर एक कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये 2 ते 3 पळी तेल घातलं आहे. तेल तापलं की यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा, 1 तेजपत्ता आणि हिंग घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालूया. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक असे कट करून घेतले आहेत. हा कांदा आपण गुलाबी रंगावर परतून घेऊया. उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे, त्यामुळे आज आमचा गावठी कोंबड्याचा बेत होता. इथे कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झाला आहे. यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. काही सेकंद चिकन परतून घेऊया. आपण आळणी रस्सा करणार आहोत, त्यासाठी पहिले चिकन बॉईल करून घेऊ. चिकन काही सेकंद परतून झालं की यामध्ये खोलगट असं भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. भांड्यातलं पाणी गरम झालं की भांडं उतरून घ्यायचं आहे आणि या चिकनमध्ये एकदा पळी फिरून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता, चिकनला स्वतःचंच पाणी सुटलं आहे. यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी घालूया आणि कुकरचं झाकण लावून 6 ते 7 शिट्या काढून घेऊया. गावठी चिकन शिजायला थोडा वेळ लागतो, ते तोवर आपण मसाला बनवून घेऊया. तर इथे मी 1 चमचा धना, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा तीळ, 2 ते 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता आणि 2 सुक्या मिरच्या, हे सगळे साहित्य तव्यावर भाजून घेऊया.